गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या एक्झरसाइज 9.11 मधील दुसऱ्या एक्झाम्पल पर्यंत आपण आलो होतो. आज या लेक्चर मध्ये जे की 42 नंबरचा आहे, आपण तिसऱ्या एक्झाम्पल पासून सुरुवात करणार आहे. काय आहे हो तिसरा एक्झाम्पल? सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y माइनस 6 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू x इंटू y. म्हणजेच राईट हँड साइडला f ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू x टू द पॉवर m इंटू y टू द पॉवर n च्या स्वरूपात आहे. m इज इक्वल टू n इज इक्वल टू 1 या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आहे. बघू मग आता याचं सोल्युशन कसं असेल. सोल्युशन: द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y माइनस 6 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर which is equal to xy, which can be written in symbolic form as d square minus d dash minus 6 d dash चा वर्ग ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to xy. इथं आपण काय केलं, d is equal to डेल्टा बाय डेल्टा x and d dash is equal to डेल्टा बाय डेल्टा y चा वापर केलेला आहे. और f of d comma d dash into z which is equal to xy, where f of d comma d dash which is equal to d square minus d dash minus 6 d dash चा वर्ग. आता या इक्वेशनचं जर ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहायचं असेल तर d is equal to m and d dash is equal to 1 सबस्टिट्यूट करावं लागेल. Hence, its auxiliary equation is m square minus m minus 6 which is equal to 0. आता याचे जर फॅक्टर पाडायचे असतील तर m प्लस 2 आणि m मायनस 3 असे दोन फॅक्टर्स पडतील आणि म्हणून m प्लस 2 इंटू m मायनस 3 which is equal to 0. So m is equal to m1 is equal to minus 2 and m is equal to m2 is equal to 3. डिफरंट रूट्स मिळाले मित्र. आणि डिफरंट रूट्ससाठी काय फॉर्म्युला आहे हे नंबर ऑफ टाइम्स आपण पहिल्या मेथडमध्ये यूज केलं, दुसऱ्या मेथडमध्ये यूज केलं म्हणजे दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये. आता या तिसरी चालू आहे म्हणजे नंबर ऑफ एक्झाम्पल्समध्ये आपण हाऊ टू राईट द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन when the different root arises. तर मग hence the complementary function is f1 of y minus 2x plus f2 of y plus 3x. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता पर्टिक्युलर इंटेग्रल बघू आपण सेम एक्झाम्पलचं. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन d चा वर्ग मायनस d डॅश मायनस 6 d डॅश चा वर्ग इंटू xy विच इज इक्वल टू 1 अपॉन d चा वर्ग जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस d डॅश अपॉन d मायनस 6 इन ब्रॅकेट d डॅश अपॉन d त्याचा वर्ग ब्रॅकेट पुन्हा क्लोज्ड इंटू xy. याला जर आपण न्यूमरेटरला नेलं तर विच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस d डॅश अपॉन d नॉट d डॅश अपॉन d मायनस 6 d डॅश अपॉन d ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज रेस टू मायनस 1 इंटू xy. आता याला बायनॉमियल थेरमनी आपल्याला एक्सपांड करायचं आहे आणि एक्सपान्शन बद्दल मी बऱ्याच एक्झाम्पल्समध्ये आपल्याला बोललेलो आहे की आपल्याला जितकी नीड आहे, आपल्याला जितकी गरज आहे, आपण जिथपर्यंत
त्याची डेरिव्हेटिव्ह किंवा इंटेग्रेशन काढणं शक्य आहे तिथपर्यंतच आपण एक्सपांड करणार आहे. एक वेळा 0 आलं तर त्याच्या पुढे एक्सपांड करायची गरज नाही. सो विच इज इक्वल टू 1/d² इन ब्रॅकेट, वर मायनस असेल, ब्रॅकेटमध्ये मायनस असेल तर प्लस d'/d. त्याच्यानंतरची टर्म जी आहे प्लस 6d'/dचा वर्ग, याची गरज नाही आहे, कारण की डेरिव्हेटिव्ह जर आपण 2 वेळा काढली विथ रिस्पेक्ट टू y पहिले तरी 0 येते, आणि त्याच्यानंतर इंटेग्रेशन नंतरचं बघू, परंतु डेरिव्हेटिव्ह 0 आलं तर टर्म तिथून 0 झाली. ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर xy. सो विच इज इक्वल टू 1/d² इन ब्रॅकेट xy प्लस d'/d xy, विच इज इक्वल टू 1/d² इन ब्रॅकेट xy प्लस 1/d, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y केलं तर तुमचं xy ची डेरिव्हेटिव्ह फक्त x राहील, विच इज इक्वल टू 1/d² इन ब्रॅकेट xy प्लस 1/d चा अर्थ इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, ते येईल x² डिवायडेड बाय 2. पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर 1/d² आहेच, त्यामुळे 2 वेळा इंटेग्रेशन करावं लागेल. जर एक वेळा इंटेग्रेशन केलं तर विच इज इक्वल टू 1/d इन ब्रॅकेट x² डिवायडेड बाय 2 प्लस x³ डिवायडेड बाय 6. दुसऱ्या वेळेस जर इंटेग्रल केलं विच इज इक्वल टू x³ डिवायडेड बाय 6 प्लस x⁴ इंटू 24, हे झालं तुमचं पर्टिक्युलर इंटेग्रल. मित्र हो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढलं, पर्टिक्युलर इंटेग्रल काढलं, आता कंप्लीट सोल्युशन आपल्याला सहज लिहिता येते. हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. z इज इक्वल टू f1 ऑफ y मायनस 2x प्लस f2 ऑफ y प्लस 3x प्लस x³ y अपॉन 6 प्लस x⁴ अपॉन 24, where f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. हा आपला तिसऱ्या नंबरचा एक्झाम्पल झाला मित्र. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 वर आहोत. चौथा एक्झाम्पल काय आहे एक्झरसाइजचा? सॉल्व r प्लस 2s प्लस t विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y मायनस x प्लस साइन इन ब्रॅकेट x मायनस y. राईट हँड साइडला 2 टर्म आहे. पहिल्या टर्म मध्ये आपण f(x, y) ची किंमत x⁻m आणि y⁻n त्या पद्धतीने जाऊ शकतो, आणि दुसऱ्या टर्म साठी आपण f(x, y) ची किंमत sin ax प्लस by याच्या फॉर्म्युल्याने जाऊ शकतो. आता आपल्याला r(s,t) बद्दल काय माहित आहे, तर जेव्हा आपण हा पेपर सुरू केला त्यावेळेस तुम्हाला मी p इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स, q इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय, r इज इक्वल टू डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर, s इज इक्वल टू डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय, किंवा डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स, आणि t इज इक्वल टू डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर. हे सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या डेफिनेशन मध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मग एक्झाम्पल नंबर 4 सोडवू आपण आता. सोल्युशन द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज r प्लस 2s प्लस t विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y मायनस x प्लस साइन x मायनस y. r म्हणजे डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 2 डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y मायनस एक्स प्लस साइन x मायनस वाय, विच कॅन बी रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म ॲज कॅपिटल D चा वर्ग प्लस 2 टाइम्स कॅपिटल D डॅश प्लस कॅपिटल D डॅश ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग
पुन्हा कम्प्लीट ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट y मायनस एक्स प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय, और एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू 2 टाइम्स इन ब्रॅकेट y मायनस एक्स प्लस साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. आता वेअर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश म्हणजे काय हो, काय डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग आपल्याला म्हणता येईल. आता या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला सहज लिहिता येते. त्यासाठी आपण डी इज इक्वल टू एम ठेवू शकतो आणि डी डॅश इज इक्वल टू 1 आणि हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 विच इज इक्वल टू 0. याचाच अर्थ काय झाला की हे m प्लस 1 चा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणून m प्लस 1 चा वर्ग विच इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू -1 अँड m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू -1. म्हणजे रिपीटेड रूट्स मिळाले मित्र. आणि रिपीटेड रूटसाठी फॉर्म्युला कुठला वापरायचा हे मला सांगायची आवश्यकता नाही, आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y मायनस एक्स प्लस एक्स f2 ऑफ y मायनस एक्स. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता पर्टिक्युलर इंटेग्रल बघू आपण या चौथ्या एक्झाम्पलचं. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स y मायनस एक्स प्लस साइन एक्स मायनस वाय. आता या दोन्ही टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू 2 y मायनस एक्स प्लस 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू साइन एक्स मायनस वाय. अशा पद्धतीनं आपण काय केलं हो, तर मल्टिप्लाय केलेलं आहे. आता यामध्ये मल्टिप्लिकेशन अजून करायचं. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू 2 टाइम्स वाय मायनस 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू 2x प्लस 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू साइन एक्स मायनस वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग कॉमन काढा, इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2 टाइम्स डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग इंटू 2y मायनस दुसऱ्याही टर्म मधून डिनॉमिनेटरला डी स्क्वेअर कॉमन काढा आणि आपल्याला टर्म मिळेल 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2 टाइम्स डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग इंटू 2x प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू साइन ऑफ एक्स मायनस वाय. आता ही डिनॉमिनेटरची जी टर्म आहे पहिल्या आणि दुसऱ्या टर्म मध्ये न्यूमरेटरला न्या. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याला रेस टू मायनस 1 इंटू 2y मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डी डॅश अपॉन डी ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट टू द पॉवर -1 इंटू 2x आणि तिसरी टर्म प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग
इंटू साइन एक्स मायनस वाय, विच इज इक्वल टू आपल्याला एक्सपांड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम, आणि एक्सपांड आपण तिथपर्यंतच करणार आहोत जिथपर्यंत आपल्याला नीड आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट 2y ब्रॅकेटच्या बाहेर मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर 1 मायनस 2 डी डॅश अपॉन डी प्लस डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर 2x प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 2 डी डी डॅश प्लस डी डॅशचा वर्ग इंटू साइन एक्स मायनस वाय. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता आपण एकेकाने हे पहिल्या टर्ममध्ये 2y ऑपरेट करू, दुसऱ्या टर्ममध्ये 2x ऑपरेट करू, आणि तिसऱ्या टर्ममध्ये फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला कुठला 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग कॉमा डी डी डॅश कॉमा डी डॅशचा वर्ग इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग कॉमा मायनस ए इंटू बी कॉमा मायनस बी चा वर्ग इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2y मायनस हा 2 आणि पहिले ब्रॅकेटमधला 2 4 1 अपॉन डी डी डॅश वाय वर जर ऑपरेट झाला तर 1 येईल बिकॉज डी डॅश मीन्स डेल्टा अपॉन डेल्टा वाय मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2x मायनस 4 अपॉन डी डी डॅश जर x वर ऑपरेट झाला तर 0 येईल कारण की x हे कॉन्स्टंट असेल when we are differentiating with respect to y प्लस 1 अपॉन तिसऱ्या टर्मसाठी मायनस 1 चा वर्ग प्लस 2 टाइम्स इन ब्रॅकेट मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस मायनस 1 चा वर्ग इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट 2y मायनस 1 अपॉन डी म्हणजे काय हो इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे मायनस 4x आलं मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर हे 2x आलं कारण की दुसरी टर्म 0 होऊन जाईल प्लस 1 अपॉन मायनस 1 प्लस 2 मायनस 1 साइन एक्स मायनस वाय. आता पहिल्या टर्ममध्ये एक वेळा पुन्हा इंटिग्रेशन करू 1 अपॉन डी ऑपरेट करू आतमधील टर्मला ब्रॅकेटमधील. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी इन ब्रॅकेट 2xy मायनस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 1 अपॉन डी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 त्या 2 सोबत कटेल आणि फक्त एक्स स्क्वेअर राहील आणि प्लस 1 अपॉन 0 इंटू साइन एक्स मायनस वाय. मित्र हो तिसऱ्या टर्मसाठी आपली मेथड फेल झालेली आहे आणि आपल्याला माहीत आहे दिस मेथड इज फेल. इफ द मेथड इज फेल then differentiate denominator that is f of d comma d dash with respect to d and multiplying the expression by x. तर मग ते आपण करणार आहोत. पहिली टर्म which is equal to x square y minus 2x cube divided by 3 minus x cube divided by 3 plus शेवटची टर्म x न मल्टिप्लाय केलं आणि जे एफ ऑफ डी कॉमा डी डॅश पॉलिनॉमियल इन डी अँड डी डॅश आहे त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू डी म्हणजे 2d प्लस 2d डॅश डिनॉमिनेटरला येईल इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. हे तुम्हाला ड्यू टू इक्वेशन 1. सो विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय मायनस या दोन्ही टर्म मधून एक्स क्यूब जर कॉमन काढला तर मायनस इन ब्रॅकेट 2/3 प्लस 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर एक्स क्यूब प्लस एक्स. आता आपल्याला साइन ए एक्स प्लस बी वायचा फॉर्म्युला वापरता येत नाही कारण की आपल्याला पॉलिनॉमियल ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये काही दिसत नाही आहे म्हणून आपण इथे रॅशनलायझेशन करणार आहोत. डी न मल्टिप्लाय करणार आहोत डी न डिवाइड करणार आहोत आणि अशा तऱ्हेनं शेवटची टर्म आपल्याला मिळेल एक्स इंटू डी अपॉन 2d चा वर्ग प्लस 2d d डॅश इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. सो विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स क्यूब कारण 3 असल्यामुळे दोन्ही टर्मला डिनॉमिनेटर 3 असल्यामुळे न्यूमरेटरची बेरीज झाली 2 अधिक
1 3/3 1 म्हणून मायनस एक्स क्यूब प्लस एक्स डी अपॉन 2 इन ब्रॅकेट -1 चा वर्ग प्लस 2 इन ब्रॅकेट -1 इंटू -1 साइन एक्स मायनस वाय. पुन्हा साइन ax प्लस by जर आपला फंक्शन असेल एफ ऑफ एक्स वाय तर त्याच्यासाठी लागणारा फॉर्म्युल्याचा वापर केला आणि काय झालं हो बघा, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स क्यूब प्लस एक्स डी अपॉन पुन्हा डिनॉमिनेटरला -2 + 2 आलं इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. याचाच अर्थ पुन्हा जी शेवटची टर्म आहे अर्थात इथे तिसरी टर्म काय झालं हो, 0 आलं आणि मेथड फेल झाली. अगेन द मेथड इज फेल फॉर लास्ट टर्म. इफ मेथड इज फेल then differentiate f of d comma d dash which is equal to 2d plus 2d dash. आता मित्र हो, तुमचा f of d comma d dash काय असेल, 2d plus 2d dash असेल. मग त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू d and multiplying the expression by x. So which is equal to x square y minus x cube plus x square 1 upon काय येईल 1/2 साइन एक्स मायनस वाय. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यावर आहोत आपण. एक्स स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू साइन इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि हेन्स the complete solution of given partial differential equation is z is equal to complementary function plus particular integral. That is z is equal to f1 of y minus x plus x f2 of y minus x plus x square y minus x cube plus x square divided by 2 into sin x minus y, where f1 comma f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. अशा पद्धतीनं आपला हा जो चौथा एक्झाम्पल होता हा इथे संपत आहे. आणि मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. पुढील एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.